नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं या एंजल वन फॅमिलीमध्ये। मित्रांनो, तुम्ही नुकतंच एंजल वनमध्ये आपलं डीमॅट अकाउंट ओपन केलं आहे। तर या डीमॅट अकाउंटचा या एंजल वन मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर कशा पद्धतीनं करायचा याची एक पूर्ण सिरीज आपण छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत आहोत। तर आजचा पहिला आपला व्हिडिओ आहे की एंजल वन ॲप डाउनलोड केल्यानंतर याच्यामध्ये फंड कसा ॲड करावा। जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये स्विंग स्टॉक, लॉंग टर्म स्टॉक किंवा इंट्राडे ऑप्शन सेलिंग करायची असेल तर तुम्हाला फंड ॲड करावा लागतो। जर तुम्हाला फक्त म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करायची असेल तर या ॲपवर तुम्हाला फंड ॲड करायची आवश्यकता नसते। तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी समजून घेऊया तुम्हाला फंड कसा ॲड करावा। तर मित्रांनो, तुमचं ॲप जे आहे ते ॲप ओपन केल्यानंतर सर्वात खालती तुम्हाला कोपऱ्यामध्ये अकाउंट असं तुम्हाला पाहायला मिळत असेल। तर या अकाउंटला आपल्याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक केल्यानंतर सर्वात वरती तुम्हाला पाहायला मिळत असेल की इथं जे ट्रेडिंग बॅलन्स आहे ते इथं तुम्हाला दिसत नाही आहे, म्हणजे तुमचं अकाउंटवर बॅलन्स हे 0 असणार आहे। त्याच्यानंतर खालच्या बाजूनं तुम्हाला या ठिकाणी ॲड फंड असं लिहिलेलं पाहायला मिळेल। ॲड फंड या बटनला क्लिक केल्यानंतर आपण याला क्लिक करणार आहे। याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळत असेल की इंटर अमाऊंट इथं लिहिलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी जितका फंड तुम्हाला ॲड करायचा आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचा आहे। समजा मला या ठिकाणी 1000 रुपये ॲड करायचे आहेत, तर मी 1000 रुपये ॲड केल्यानंतर खाली त्याच्या खाली इथे एक बटन तुम्हाला पाहायला मिळत असेल, ॲड बटन। त्याच्यासोबत अजून एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, जे एंजल वनसाठी तुम्ही बँक अकाउंट ॲड केलं आहे तेच बँक अकाउंट इथं दिसत आहे का हे एकदा चेक करा। जर तुमच्या मोबाईलमध्ये एकपेक्षा जास्त बँक अकाउंट असतील तर या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन येईल, त्याच्यापैकी जे बँक अकाउंट तुम्ही एंजल वनला लिंक केलं आहे तेच अकाउंट आहे काय हे एकदा चेक करणं खूप गरजेचं आहे। याच्यानंतर तुम्ही अकाउंट चेक केल्यानंतर ॲड फंड याला क्लिक करायचं। याच्या खाली आपल्याला दुसरं एक पेमेंट ऑप्शन पाहायला मिळतं, व्ह्यू ऑल पेमेंट मेथड्स। या ठिकाणावर तुम्ही क्लिक करणार आहेत। याला क्लिक केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तुमच्या मोबाईलमध्ये असलेलं हे भीम UPI, त्यानंतर फोनपे, गुगल पे किंवा नेट बँकिंग याच्या सहाय्यानं सुद्धा तुम्ही हे बँक अकाउंटवरून पैसे या एंजल वन ॲपमध्ये घेऊ शकता। सगळ्यात महत्त्वाचं आहे, पुन्हा इथं ट्राय करायचे, जे बँक अकाउंट तुम्ही या ठिकाणी ज्या बँक अकाउंटून तुम्ही फंड ॲड करणार आहात तेच बँक अकाउंट इथं तुम्हाला पाहायला मिळत आहे का हे समजून घ्या। समजा मला या ठिकाणी फोनपेच्या माध्यमातून या ठिकाणी इथं फंड ॲड करायचा आहे, तर मी या ऑप्शनला क्लिक करेन। त्याच्यानंतर या ठिकाणी हे प्रोसीड टू ॲड फंडला क्लिक करायचं आहे। यानंतर मी माझ्या फोनपेचं जे माझं ॲप आहे इथं मला एकतर नोटिफिकेशन येईल किंवा डायरेक्ट तुम्ही त्या ठिकाणी जाल। आता अजून एक गोष्ट आहे, या ठिकाणी मी फोनपेला आलेलो आहे। फोनपेला आल्यानंतर मला अजून 2 गोष्टी पाहायला मिळतात, इथं एक बँक अकाउंट आहे आणि इथे एक बँक अकाउंट आहे। याच्यापैकी माझं हे जे बँक अकाउंट आहे ते एंजल वनला जोडलेलं आहे। माझी जी टिक आहे ती या ठिकाणी असणं गरजेचं आहे, या ठिकाणी नको आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर तुम्ही पे 1000 रुपये याला क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो काही फोनपेचा पासवर्ड आहे तो पिन आहे तो टाकून या ठिकाणी तुमचे पैसे तुमच्या या एंजल वन अकाउंटला जमा झालेले पाहायला मिळतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, पुढे दिलेले बेल आयकॉन प्रेस करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।